कुणाचा इतकाही बळी घेतला नाही किंवा इतकाही वापर केला नाही जितका वापर हा व्यक्ती करतोय समाजाचा. येडा बनकी बेडा खारा आहे. लोकांना वाटतं लय साधा बोळा, हिंदी पण येत नाही हो त्याला, लय साधा माणूस. तो माणूस काय आहे ना हे त्याच्या ग्रुप मधल्या लोकांना जाऊन विचारा. त्याचा जो ग्रुप आहे ना त्या लोकांना जाऊन विचारा बरं का. त्यातला एक फुटलेला आहे. सो काय झालं माहिती का, मी चिडले होते तर लोक म्हणत होती की हा तुला काय गरज होती त्या छगन भुजबळला एवढ्या घाण गलिच्छ बोलायची. मग त्याच्यानंतर जी लोक उठलीत मला बोलायला बरं का, ज्यांनी मला शिव्या दिल्यात ती सगळी लोक शरद पवाराच्या गटातली आहेत आणि अजित पवाराच्या सुद्धा गटातली आहेत. म्हणजे काय, एकंदरीत तर राष्ट्रवादीची लोक आहेत ज्यांनी माझ्यावर वर्षाव केलाय शिव्यांचा, गलिच्छ शिव्यांचा. हरकत नाही, कारण मी त्यांच्या नेत्यांना अशी धुते की नाही, गरम पाण्यात बुडवून कडक कडक चांगली नाही का पावडर टाकून, वॉशिंग पावडर टाकून भिजत घातले मग असा मळ काढते की नाही त्यांचा. त्याच्यामुळे काय झालं, त्या लोकांच्या मी पक्की डोक्यात आहे. ते शोधत असतात कुठं भेटती संगीता वानखेडे, कुठं सापडती आणि त्यांना ह्या विषयामध्ये अशी पण मी सापडले. आता छगन भुजबळ कुठल्या गटाचं आहे, साहजिक आहे. छगन भुजबळची लोक म्हणजे कोणाची, राष्ट्रवादीची म्हणजे ओबीसी लोक अजिबातच नाही. एक दोन जर सोडली तर सगळे मराठा लोक आहेत ज्यांनी मला शिव्या दिल्या, ज्यांनी तोंड सुख घेतलंय ना माझ्यावर, ती सगळी मराठा. अजिबात ओबीसीच्या ह्या 2-4 तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या ना, बाकी कोणीच नाही बोललेलं माझ्यावर. कुणीही बोललेलं नाही ह्या तांगड्या देणाऱ्या बायका जर सोडल्या. तर काय झालं माहिती का, खूप छत्रपतींचे मावळे, जरांगे म्हणजे काय तर छत्रपती, असं काही लोकांचं, माझं नाही बघा. छत्रपती काय, छत्रपतींच्या मावळ्याचा नकही नाही त्याच्यामध्ये. कारण छत्रपतींनी आणि त्यांच्या मावळ्यांनी स्त्रियांना पहिलं जगवलं, स्त्रियांना पहिलं वाचवलं, त्यांची अब्रू पहिली वाचवली. मग ती दुश्मनांची स्त्री जरी असेल ना तरी सुद्धा. आणि यांनी काय केलं, यांनी आपल्या आया बहिणींचा बळी दिलाय. दंगल घडवून आणली. कुणी आणली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. गुन्हे कुणावर दाखल झालेले, पोलिसांवर दगडफेक कुणी केली, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी. अंतरावली सराटीमध्ये सुरुवात तिथून झाली. ह्यांना ते घडवून आणायचं होतं. तसं खरंच पोलिसांनी त्या बांधवांवर लाठीचार्ज केलेला आहे का, काही यांच्यातल्या मारला असेल. ज्या वेळेला तुम्ही दगडफेक करते म्हणल्यावर साहजिक आहे त्यांच्या हातात दांडके होते, त्यांनी मारले असतील. परंतु खरंच त्यांनी किती मारलं पोलिसांनी हेही तपासण्याची गरज आहे. कारण राष्ट्रवादीचेच काही नेते त्यांनीच हाणलेत आपल्याच लोकांना, हेही तपासण्याची गरज आहे. कारण काय हे वातावरण तयार केलेलं आहे तसं. त्यानंतर काय झालं माहिती का, आपण ते रक्त ते सगळं काही बघून आपण अगदी आपला आक्रोश बाहेर निघाला आणि सकल मराठा समाज हा एकत्र आला, एकवटला. त्यानंतर विषय असा झाला की माहितीच नाही हा माणूस इतका स्वार्थी, माणसाच्या चेहऱ्याला, माणसाच्या बोलीभाषेला आपण सगळे भांडून गेलो. अरे गरिबांसाठी कुणीतरी मशिहा आलाय, गरिबांच्या घरातलं झोपडीतलं लेकरू आलंय, उभं राहिलोय, नाही याला तर सपोर्ट केलाच पाहिजे. आणि अगदी सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं, सगळ्यांनी डोक्यावर घेतलं त्या माणसाला. माणूस मात्र आतून कुठं जोडलेला होता, राजकारणाशी, आतून कुठं राष्ट्रवादीच्या माणसाशी. ज्या वेळेला वाकड तोंडे साहेब तिथं गेलेत ना त्यावेळेला समजून गेलं खेळ. आणि ज्या वेळेला या साहेबांच्या तोंडातनं जे उद्गार निघाले, जरांगे भाऊ काही एनर्जी साहेब तुमची, भाऊ जे शब्द होते ना कौतुकाचे जरांगेचे शरद पवारासाठी, त्या शब्दांमध्ये बरंच काही सांगून गेले बरं का. मग ज्या करोडोंच्या सभा झाल्यात, लाखोंच्या सभा झाल्यात, ह्या सभा कुणी केल्यात, कुणी खर्च केला सगळ्यांना माहितीये. सांगण्याची गरज नाही. अखंड महाराष्ट्राला माहिती होतं. परंतु सगळ्यांनी डोळे झाक्का केली होती. कुठल्या ना कुठल्या मार्गातनं आरक्षण मिळतंय ना समाजाला, मरू देत, काय करायचं. परंतु याच्या पाठीवर पक्ष संपलेला माणूस त्याच्या पक्षवाढीसाठी येणाऱ्या पंचवार्षिकला असं काही बियाणं रुजवतंय आणि त्याचं असं रोपट तयार करतंय हे कुणालाही माहिती नव्हतं. त्याने हे बियाणं असंही रुजवलं की ते अगदी बघा, त्याला नाही का आता ते बघा पालेभाज्यांना वगैरे नाही का ते काहीतरी केमिकल टाकतात की त्या पालेभाज्या बिलकुल अशा खूप कमी दिवसात मध्ये लवकर वर येतात. तसं हे केमिकल तयार केलं त्यांनी आणि ते केमिकल जरांगे नावाच्या बियाणाला ते ओतलं. ते जरांगे नावाचं बियाणं असं काय तुम्हाला सांगते बहरलं खूप कमी दिवसांमध्ये. सर्वसामान्य प्रत्येक मराठ्यांपर्यंत ते पोहोचलं. अगदी मी सुद्धा त्याच्यामध्ये आहे. मग ज्या वेळेला आपला माणूस उभा राहिला, आपल्या माणसाच्या पाठीमागे आपण उभं राहिलंच पाहिजे. आपल्या माणसाला कोणी बोलतो ना त्याला प्रत्युत्तर दिलंच पाहिजे. ह्या भावनेने मीही कुठेतरी त्याच्यात वाहत गेले. समाजाला माझा न्याय मिळतोय ना, नाही मी आता अगदी अशी परिस्थिती होती माझ्या घरातली की मी नव्हते यांच्यामध्ये पडू शकत. तरी सुद्धा मला वेळ भेटेल तसा मी सहभाग घ्यायची. कारण मला कॉल यायचे महाराष्ट्रातनं. लोकांचं माझ्या बोलण्यावर फार प्रेम आहे, का तर मी खरं बोलतेय. माझ्या शब्दावर फार प्रेम आहे माझ्या महाराष्ट्रातल्या, माझ्या देशातल्या लोकांचं. कारण माझे शब्द फार खरे असतात. त्यामुळे काय झालं, अखंड महाराष्ट्रातनं मला कानाकोपऱ्यातनं झोपडीतल्या व्यक्तीचा फोन यायला लागला, ताई तुम्ही बोलल्याच पाहिजे, तुम्ही का शांत आहात ताई. आणि मग ज्या वेळेला त्यांच्यावर काय ते भुजबळ बोलत होते त्यावेळेला मी
शेवटी मागचा पुढचा कुठलाही विचार न करता मी त्याच्यामध्ये उडी घेतली आणि मीही विरोध केला छगन अगदी माझ्या शैलीमध्ये जी माझी आहे त्या भाषेत. त्यानंतर मला ट्रोल करण्यात आलं त्याचं प्रत्युत्तर द्यायला माझ्याकडे वेळ नव्हता, परिस्थिती माझी तशी नव्हती, कारण माझा भाऊ हॉस्पिटलमध्ये होता. म्हणून मी जरांगीच्या जवळच्या लोकांना सांगत होते की मला असं ट्रोल करण्यात येतं, मला करू देत, सोशल मीडियावर करू देत ट्रोल, मला काही नाही फरक, पण मला फोन करून माझी हॅरेसमेंट करतायत. तर जरांगी भाऊंना म्हणावं फक्त 2 शब्द बोला, माझ्या लेकींबद्दल घाण बोलण्यात येते, फक्त 2 शब्द बोलायला लावा. कारण पोलीस कंप्लेंट करायला मी गेली हो, परंतु मेलेल्या माणसांच्या नावावर सिम कार्ड घेतलेले त्यांनी. कुणावर करायची पोलीस कंप्लेंट? मेलेल्या माणसावर. त्या सिम कार्डचं ज्या वेळेला चेक करण्यात आलं कुणाच्या नावाचं आहे, त्यावेळेला तो मयत व्यक्ती होता त्याच्या नावावरती सिम कार्ड घेतलेले होते. कुणावर करता केस? अननोन नंबरवर केलाय की बाबा या नंबरवर मला शिवीगाळ काय होऊ शकतं दुसऱ्यांना? 506 505 ह्याच्या पलीकडे काय? म्हणून मी काय सांगत होते, फक्त 2 शब्द बोला. ते जरांगे त्यांच्या माणसांना म्हटलं मी काय त्या बाईला बोलायला सांगितलं नव्हतं, आणि मला त्या माणसाने अगदी काकुलती होऊन सांगितलं की ताई तुम्ही बोलू नका. म्हणजे त्यांना सुद्धा वाईट वाटलं, ताई बोलू नका तुम्ही, आता जाऊ दे, कारण त्या व्यक्तीला किंमत नाहीये. मग त्यावेळेला माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या आणि त्याच व्यक्तीने मला 2-4 शब्द आणखी सांगितले की ताई असा विषय, परंतु अर्ध्यात सोडता येत नाही आणि धरता येत नाही असा विषय झाला. फार विचित्र विषय आहे. तुम्ही फक्त ताई 20 ते 22 तारखेपर्यंत 26 तारखेपर्यंत तुम्ही शांत बसा. सगळा निकाल लागणार आहे. निकाल काय लागणार आहे? जे तुम्ही बोललात अगदी तसंच होणार आहे. भ्रमाचा भोपळा फुटणार आहे. हा माणूस जसा पवार सांगेल तसाच नाचतोय ताई, फक्त तुम्ही शांत बसा. अक्षरशः माझ्या मॅनेजरने माझं फेसबुक डिलीट करून टाकलेलं आहे. जे मॅनेजर माझे फेसबुक आणि युट्यूब दोन्ही हँडल करतात, मला त्यातल्या बऱ्याच काही गोष्टी कळत नाही, त्याच्यामुळे ते माझं त्यांच्याकडेच असं सगळं नाही. तर त्यांना ते बघवलं नाही, त्यांनी ते डिलीट करून टाकलं फेसबुक की ताई जोपर्यंत हे होत नाही ना तुम्ही नका सोशल मीडियावर राहू, म्हणजे फेसबुकवर राहू. तुम्हाला त्रास होतोय ना, विषय सोडून द्या. इथं ज्या वेळेला निकाल लागेल ना, माहिती आपल्याला काय होणार आहे ना, त्यावेळेला तुम्ही बोलायला सुरुवात करा, पण तोपर्यंत तुम्ही शांत बसा, ह्याच्यावर काहीच बोलू नका. त्यानंतर एक गोष्ट लक्षात आली बरं का, मग प्रामुख्याने त्या माणसाने काही गोष्टी मला सांगितल्याच होत्या. प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात आली की राव, ज्या वेळेला तो चेतन साबळे, आपला काय त्याचं नाव आहे, साबळे सरपंच, तो काय नाव आहे त्याचं, त्या तरुणाने गाड्या फोडल्या सदावर्तीच्या, त्यावेळेला हा व्यक्ती म्हटला ती पोरं आमची नाहीये. बघा, डायरेक्ट झटकून दिलं. त्याच्यानंतर बऱ्याच मुलांवर गुन्हे दाखल झाले. त्यावेळेला हा माणूस म्हणतोय की ते जाळपोळ करणारे आमची पोरं नाहीये, दंगली घडवणारी आमची पोरं नाहीये. त्याच्यानंतर नामदेवराव जाधवांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी, शरद पवारांच्या गटातल्या, पुण्यामध्ये काळं फासलं तोंडाला. त्याही वेळेला हा माणूस शब्द बोलला नाही, परंतु माझ्याही वेळेस काहीच बोलला नाही. परंतु ज्या वेळेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका कार्यकर्त्याला अटक होती की ज्याने दगडफेक केली, ज्याच्याकडे गावठी पिस्तूल काय सापडलेत, त्यावेळेला माणसाची आग पाखड झाली हो. कोणीच ज्यांनी मराठा आरक्षणासाठी बाबा आक्रमक भूमिका घेतली, ती माणसं तुझी नाहीत. फक्त हाच एक राष्ट्रवादी काँग्रेसचाच कार्यकर्ता तुझा होता का, त्याच्याबद्दल मात्र तू बोलला रे बाबा. मग सगळं चक्र बघा डोळ्यापुढे आली अगदी. अरे यार, खरंच माझी बाजू घेऊच शकत नाही तो, कारण मी तर विरोधात आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या, कट्टर. मी कुठल्याच पक्षाचे नाही, पण राष्ट्रवादी काँग्रेसच्या मी विरोध आहे, कारण राष्ट्रवादी काँग्रेसने फार वाटोळ केलेलं आहे मराठा समाजाचं. हा, अरे यार, मग माझ्या लक्षात आल्या काही बाबी. हे तो गंगाधरी शक्तिमान है ऐसी बात हो गई भाई, फिर गफलत हो गई हमसे. पुन्हा एकदा मराठ्यांची फसवणूक. नंतर काही गोष्टी बऱ्याच कळायला लागल्यात. मग नाही त्या माणसाला स्टेजवर कोणाला येऊ द्यायचं नाही, त्याचा मीपणा जो आहे ना, मीपणा, मी खरंय खंडू दादा, अगदी खरं बरं का तुमचं. मला सांगा खंडू दादा, किती मूर्खपणा करता हो आपण लोक. तुम्ही झालं, मी झालं, थोडा विचार करत जा ना, थोडा अभ्यास करत जा. काय हो, शेवटी मुलांचं वाटोळच केलं ना तुम्ही लोकांनी. इथे पण सांगा ना, वेळ वायालाच घालवला. काय मिळवलं काय यातनं? मुंबई हादरवली, काय केलंय? जरांगेचं घर भरलेलं आहे, कळेल तुम्हाला 1 वर्षामध्ये. हळूहळू थांबा, लागणार नाही 1 वर्ष पण. बरं, तुमची आदल्या दिवशीची, हो खरंय, अश्विनी कांबळेताई, काय सांगायचं आता म्हाताऱ्या बायकांना काय माहिती हो. काय माहिती त्यांना, आतलं काहीच माहिती नाहीये. लोणावळ्यामध्ये गेल्यानंतर मला सांगा, आदल्या दिवशी रात्री यांचा एक प्रण होता जरांगेचा. जी काय मीटिंग होईल, जी काय चर्चा होईल, ती मीडिया समोर कानात सुद्धा जरांगे बोलू देत नव्हता. खरंच पण बोलायचं ना, बाजूला. मग लोणावळ्यामध्ये आदल्या दिवशी बंद दाराआड मीटिंग काय झाली हो, सांगा ना मला. बंद दाराआड मीटिंग, चर्चा काय झाली, त्याचं काहीच वाच्यता नाहीये. लोणावळ्यामधल्या चर्चेची का वाच्यता केली नाही कुणीच जरांगेने? काय ठरलंय? नवी मुंबईतनं पुढं का गेले नाहीत मला सांगा. नव्या मुंबईतच का बरं, तिथंच का डग धरून बसले? पुढे जाऊ दिलं नाही का त्यांना? इतके जरा मराठे होते तर पुढे का बरं जाऊ शकले नाही? आम्ही आज इथंच थांबतो, कारण काय, तिथूनच का आझाद मैदानावर जायचं ठरलेलं होतं ना, बरोबर ना?
नव्या मुंबईमध्येच का थांबलात तुम्ही दिवसभर? बरं, लोणावळ्यात मध्ये काय चर्चा झाली त्या चर्चेचं तुम्ही स्पष्टीकरण का दिलं नाही? माझा प्रामाणिक आणि स्वच्छ प्रश्न आहे. बरोबर ना? गेलेच नाही आझाद मैदानावर, का नाही गेलेत? नव्या मुंबईतच का थांबावंसं वाटलं बाबा? का तिथूनच का डरकाळ्या फोडत होते? अर्चनाताई साऱ्या रस्त्यानं तर मुततान हागत गेले, मग ते आता काय तिथंही तेच करायचं होतं ना? ते म्हणत होते आम्ही जागा दिसेल तिथं घाण करू. मग तिथंच काय पोलिसांनी काय तिथं काय तुम्हाला मिलिटरी आणून ठेवली होती काय? नाही, ठरलेलं होतं अगोदर, आराखडा आखलेला होता. मला सांगा, तुम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांनी सांगितलंय, त्यांची क्लिप बघाय, मला सांगा, प्रकाश आंबेडकर बोलले की तुम्ही त्या 10-12 लोकांसोबतच का जेवता? पब्लिक मध्ये येऊन जेवा ना, पब्लिक मध्ये येऊन जेवा ना. तुम्ही त्या 10-12 माणसांसोबत का जेवता? कुठेतरी हातावर भाकरी घेता दुपारची आणि ती खाताना फोटो काढून टाकता. नंतर संध्याकाळचं जेवण मात्र आपलं 10-12 लोकांमध्ये आपलं. बाकी पब्लिक काय खातीये, कुणी खाल्लंय नाही खाल्लंय, फक्त माईक हातात आला का कॅमेऱ्यासमोर हे खाली जा, वर का चढला, खाली तर म्हणलं ना, खाली जा, खाली जा, थंडबाज म्हणलं ना, थंड ह्याच्यासाठी आला तू, ह्याच्यासाठी आला, माईक हातात आला की बाबाचं दुसरं काहीच नाही. अरे ती पोरं जीव काढत आली तुझ्यासाठी, काय सांगायचं आता अर्चना? हो, काय सांगायचं? ते पोरांना इज्जतच नाही काय? ती पोरं रे घरदार सोडून ते माग पळत आलीत रे. आणि ह्याचं काय? ते मुख्यमंत्री बसलेले शिंदे साहेब, त्या कटाळे त्यांना ते मोबाईल बघत बसले. काय बोलते मुख्यमंत्र्याचं पण लक्ष नव्हतं.